ओम नमः शिवाय. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका म्हटले जाते, म्हणजे त्या दिवशी हरतालिकेचे पूजन केले जाते. यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे. या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती आहे, म्हणून हे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले जाते. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला हरतालिकेची पूजा साध्या सोप्या सरळ पद्धतीने कशी करायची ते प्रत्यक्षात दाखवणार आहे. तसेच या पूजेसाठी लागणारे साहित्य आणि ही पूजा कोणी कोणी करायची असते ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांसोबतच कुमारिका देखील करू शकतात. माता पार्वतीने हे व्रत भगवान शंकर पती मिळावेत यासाठी केलं होतं. पार्वती देवीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि पार्वतीला आशीर्वाद दिला. त्यानंतर भगवान शंकरांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. आता आपण यासाठी लागणारं साहित्य बघू. मी दूध घेतलं आहे, तुम्ही पंचामृतही घेऊ शकता. त्यानंतर धूप घेतली आहे, हळद, कुंकू, कापूर, अक्षदा, त्याचप्रमाणे भस्म घेतलं आहे लावण्यासाठी, काही पाणी घेतलं आहे, त्याचप्रमाणे जे वस्त्र असतं ते घेतलं आहे, 5 फळं असतात जे खारीक, खोबरं, हळकुंड वगैरे असतं ते घेतलं आहे, नागिलीची पानं घेतली आहेत, त्यानंतर अगरबत्ती आणि हे काही माता पार्वतीसाठी शृंगार आहे तो घेतला आहे. त्याचप्रमाणे फळं घेतली आहे, तुम्ही वेगवेगळी 5 फळंही घेऊ शकता किंवा एकच फळ 5 अशी फळं घेऊ शकतात. त्यानंतर मुख्य म्हणजे आपल्याला लागणारी वाळू आणि गणपतीला प्रसाद म्हणून गूळ आणि खोबरं आहे. त्यानंतर तेलाचा दिवा घेतला आहे आणि तुपाची समई, तूप टाकलेली समई आपण लावणार आहोत. ती खूप महत्त्वाची असते आजच्या दिवशी. त्यासोबतच आपण इथे काही फुले आणि पत्री घेतलेले आहेत. मी हे सगळं सामान हरतालिकेच्या पूजेसाठी घेतलं आहे. तुमच्याकडे जे काही सामान अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये ही पूजा करू शकता. आपल्याला ही पूजा यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे, त्यामुळे भाव महत्त्वाचा. सर्वप्रथम आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे. या दिवशी घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा करायची आहे, नवीन कपडे घालायचे आहेत. आपण या ठिकाणी वाळूची पिंड तयार करत आहोत. त्याचप्रमाणे खाली नंदी आणि माता पार्वती करत आहोत आणि वरती 2 सख्या आहेत माता पार्वतीच्या. देवासमोर जर जागा असेल तर तुम्ही त्यासमोर पाट मांडून इथे पूजा मांडू शकता. जर नसेल तर इतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही असा तिथली जागा स्वच्छ करून असा पाट मांडून तिथे हरतालिकेची पूजा करू शकता. आपण या ठिकाणी पाटावर वाळूचा महादेव बनवत आहोत. कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वप्रथम आपण इथे दिवा लावून घेणार आहोत. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा वाहून, फुले वाहून तेथे आपण नमस्कार करणार आहोत. दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार असा साधा सोपा श्लोक तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आपण इथे सुपारीची पूजा करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर घरात गणेश मूर्ती असेल मंदिरात तर तुम्ही तिचीही पूजा करू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जर तुम्ही देवपूजा करतानाच गणपतीची पूजा केली असेल तर या ठिकाणी वेगळी पूजा करण्याची गरज नाही. इथे आपण विधिवत पूजा करत आहोत, त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं दाखवलं आहे. त्यानंतर आपण पाटावर काही अक्षदा ठेवून त्यावर सुपारी ठेवायची, त्यावर हळद, कुंकू, अक्षदा वाहून त्याची पूजा करायची, फूल वाहायचे. आपण सर्वात प्रथम गणपतीचीच पूजा करत असतो. गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता आपण भगवान शंकरांची पूजा करणार आहोत. ही पिंड मातीची असल्यामुळे म्हणजेच वाळूची असल्यामुळे आपण त्यावर जास्त पाणी आणि पंचामृत टाकणार नाही, त्यामुळे तुम्ही फुलाने पाणी शिंपडलं तरीही चालेल. महादेवांना भस्म लावायचे आहेत, अक्षदा अर्पण. त्याचप्रमाणे आपल्याला इथे माता पार्वती आणि गणपतीलाही हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून त्यांची पूजा करायची आहे. त्यांनाही फूल वगैरे वाहायचे आहेत आणि ही वस्त्रमाळ आपल्याला वाहायची.
इथे आपण विड्याची पानं घेतली आहेत, त्यावरती सुपारी, खारीक, खोबरं, हळकुंड असं साहित्य ठेवलं आहे आणि आपण त्याचीही पूजा करून घेणार आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून आपण त्याची पूजा केली. त्यानंतर आपण माता पार्वतीसाठी आणलेला शृंगार ठेवणार आहोत, ज्यामध्ये बांगड्या, हळदी कुंकू, काळे मणी असे शृंगाराचे सामान असते, ते आपण देवीसाठी ठेवणार आहोत. त्यानंतर आपण शंकराच्या पिंडीवर बेलपत्र वाहणार आहे. बेलपत्र हे नेहमी पालथे ठेवायचे असते, त्याचप्रमाणे आपण त्यावर पत्री ठेवणार आहोत. पत्री देखील बेलपत्राप्रमाणेच पालथे ठेवायचे आहे. इथे मी थोडंसं बाजूला ठेवते कारण मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. तर त्यावर ठेवलं तर पिंड दिसणार नाही. पत्री जास्त असल्यामुळे तशी पिंड दिसतच नाही आता. तर अशा प्रकारे आपण पूजा करून त्याला हळदी कुंकू वाहायचे आहेत, अक्षता वाहायच्या, फुलं वाहायचे आणि नमस्कार करायचा. या ज्या पत्री आपण अर्पण करत आहोत त्यामध्ये फळझाडं, फुलझाडं, दुर्वा यांचा समावेश असावा. त्यानंतर आपण धूप, दीप, अगरबत्तीने पूजा करून घेणार आहोत. आता आपण येथे नैवेद्य दाखवून घेणार आहोत. इथे मी काही फळांचा नैवेद्य दाखवला आहे. तुम्ही काही गोडधोड पदार्थही दाखवू शकता. त्यानंतर पूजा करून मी हरतालिकेची कथा वाचली आणि आरती करून घेतली. तुम्ही अशा प्रकारे कथा वाचायची आहे, आरती करायची आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी मला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून पूजा करायची आहे आणि कुमारिकांनी मला चांगला साथीदार भेटावा यासाठी पूजा करायची आहे. ही हरतालिकेची पूजा करत असताना आपल्याला ओम उमा महेश्वर देवताभ्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिकेची पूजा सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी तुम्हाला दाखवले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. ओम नमः शिवाय.